वरोरा, चंद्रपुर, बल्लारपुर, बामनी टोल नाके पर ओवरलोड वाहनों के नाम पर करीब 150 करोड़ रुपयों की गैर कानूनी वसूली होने का खलबलीजनक आरोप शिवसेना चंद्रपुर लोकसभा संगठक मुकेश जीवतोड़े ने किया। इस दौरान उन्होंने क्या मांग की, देखते हैं इस खबर में। वरोरा, चंद्रपुर, बल्लारपुर, बामनी टोल नाके पर ओवरलोड वाहनों के नाम पर करीब 150 करोड़ रुपयों की गैर कानूनी वसूली होने का आरोप शिवसेना के चंद्रपुर लोकसभा संगठक मुकेश जीवतोड़े ने पत्रकार परिषद में किया है। इस पूरे मामले के डिजिटल फॉरेंसिक ऑडिट कर आर्थिक गुन्हे शाखा द्वारा जाँच करने की मांग की गई है। आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 23 जुलैला आम्ही PWD डिपार्टमेंटकडे गेलो होतो। त्यांना माहिती दिली होती की टोलच्या निष्काळजीपणामुळे ती जे कंपनी आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी रोड मेंटेन केला नाही। त्याच्यामुळे धारीवालमध्ये काम करत असलेला तरुण भद्रावती शहरामध्ये राहणारा ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, तर तिथे तो मरण पावला। त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती की यांच्या दिरंगाईमुळे, यांच्या चुकीमुळे तो मरण पावला, कारण की गड्ड्यामधून त्याची गाडी स्लिप झाली, मागून रोड गेला, मागून म्हणजे ट्रक गेला आणि ट्रक त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो मरण पावला। तर त्याची तक्रार आम्ही केली की त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने ज्यांनी हा रोड मेंटेन केला नाही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तर त्या ठिकाणी चंद्रपूरचे अधिकारी पगारे साहेब आणि भद्रावतीचे अधिकारी तिवारी साहेब यांनी सांगितलं आम्ही उद्या रोडची पाहणी करायला येतो। त्यांना आम्ही रोड घोडपेठ पासून तर नंदुरीपर्यंत दाखवण्याचं काम केलं आणि त्या अगोदर मी 2025 ला ओव्हरलोडच्या नावाखाली अवैध वसुली होत आहे हे तक्रार केली होती। जवळपास ज्यांचं ओव्हरलोड नाही आहे त्यांच्याकडून सुद्धा रोज 2 ते 3 लाख रुपये रोजची वसुली त्या ठिकाणी केली जात होती व अशी वसुली 2014 ते 2025 इतका काळ चालली आणि 2025 ला ज्या वेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला त्यांनी सॉफ्टवेअर चेंज केले, तिथला सगळा डाटा निस्तनाबूत करण्याचं काम केलं आणि जेव्हा PWD डिपार्टमेंटनी त्यांना त्या पत्राचा जाब विचारला तर त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलं की सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी चेंजेस झाले होते, त्याच्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले, तर तुम्ही स्लिप्स पाठवा, आम्ही त्यांचे पैसे परत देऊ। परंतु नॅशनल हायवे नंबर 7 चा हा रोड आहे, पूर्ण देशातल्या गाड्या या ठिकाणून चालतात व जवळपास एका दिवसाला 2 ते 3 लाख रुपये अवैध वसुली त्या ठिकाणी झाली आहे आणि असं 11 ते 12 वर्ष जर आपण कालावधी पकडला तर जवळपास 100 ते 150 करोड रुपयाचा हा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी SIT चौकशी स्थापन झाली पाहिजे आणि CBIच्या मार्फत सुद्धा या टोलची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि फास्टॅग मधून जे पैसे कटत आहे ते तर कटतच आहे, परंतु ओव्हरलोडच्या नावाखाली पूर्ण या 11-12 वर्षाच्या काळामध्ये किती रुपये वसूल केले यांनी आणि त्याच्यामध्ये वैध वसुली किती आणि अवैध वसुली किती याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे। PWDचे अधिकारी यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतो, तेव्हा आम्ही भद्रावती शहरातले सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वतः मी आणि आमच्या सोबत आमचे 1-2 पदाधिकारी असे आम्ही त्या ठिकाणी रस्ता दाखवायसाठी गेलो आणि टोलवरती ते जे टोल मॅनेजर होते त्यांना PWDचे अधिकारी तिवारी साहेब आणि पगारे साहेब यांनीच फोन करून बोलावलं। त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तिथं उभं राहून संभाषण केलं, परंतु रोड अडवण्याचं कुठलंही कारण नव्हतं। दोन्ही बाजूनी गाड्या येणं जाणं चालू होतं। भरपूर जर तुम्ही बघितलं टोलवर काही प्रॉब्लेम झाला तर बाकीचे लेन चालू राहते, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही लेन अडवला नाही, कुठेही ट्रॅफिक हे नाही केलाय। 24 तारखेची घटना होती, 31 तारखेला कोणाच्या तरी दबावाखाली आमच्या मुकेश जीवतोडेसह 20 ते 25 लोक असा गुन्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केलाय। 100% नेते लोकांचा हात आहे, काही मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या काही लोकांचा हात आहे, लोकप्रतिनिधींचा हात आहे आणि जे मी सांगितलं आहे तुम्हाला तर ते मी लवकरच तुम्हाला पुराव्यासहित देईल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।